नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला कॉस्मॉसची फुलं दाखवत आहे. तर मागे 2-3 दिवसापूर्वी हे फूल उमललेलं आहे आणि आज हे सुकलेलं आहे आणि आज हे नवीन फूल उमलत आहे. तर याच्यामध्ये सुंदर कलर असतात, डबल पाकळ्यांचे पण असतात. आता हे सिंगल पाकळीचं आहे फूल, पण याच्यामध्ये डबल पाकळीचं सुद्धा असतं आणि वेगवेगळे कलर असतात. उन्हाळ्याच्या दिवसात हे खूप सुंदर असे गार्डनमध्ये शोभा देतात हे फुलं. तर ह्या फुलांच्याच पुढे बिया होतात. आपण काही नाही केलं तरी त्या बिया आपोआप पडतात, आपोआप उगवतात. त्यांना जेव्हा उगवायचं असतं तेव्हा. आता हे मनानेच उगवलेलं आहे. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते उगवलेलं दाखवलेलं सुद्धा आहे आणि आपोआपच पुन्हा ते मरून पण जातं. ते असं वर्षानुवर्ष राहत नाही. हे येतात फुलं, झाड मरून जातं, पुन्हा बिया पडतात, पुन्हा असं याचं चक्र चालू असतं. जाई जुई, मोगरा, निशिगंध, कुंदा हे जे फुलं असतात ते उन्हाळ्याच्या दिवसात उमलतात. त्यामुळे त्याची सुद्धा आता तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या आणि तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात ते सुद्धा गार्डनमध्ये खूप छान दिसून येतात. हे मागे 1-2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं फूल आहे. हे पहा, आज सुकलंय हे, छान कलर आहे आणि याच्या पुन्हा बिया होतात अशा आणि पुन्हा याचे रोपं तयार होतात. एकदा लावलं, पण आता हे कसं छोट्या कुंडीत आहे आणि एकदम ते उगवलं तेव्हा मला त्याला काढता पण आलं नाही, कारण एकच रोप तयार झालेलं, भरपूर बिया लावल्या होत्या आणि त्यामुळे ते मेलं. तर मग काय करायचं म्हणून मी याच्यामध्येच ठेवलं. पण हे पण मोठं होतं, जरासं भरपूर मोठं होतं हे. तर छोटे आवळे असतात त्याचं हे झाड आहे. मोठ्या आवळ्यांचं झाड वेगळं असतं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे हे उगवलेलं आवळ्याचं झाड आहे. हे पहा, आता हे बरंच मोठं झालेलं आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसत आहे. खूप सुंदर फुलं आहेत, कटिंग पासूनच लावलेलं आहे. तर हे निशिगंधाचे कंद आहेत. खूप दिवस झालं असेच पडून ठेवले होते, ते मी ह्या पिशवीमध्येच त्यांना लावलेलं आहे. डबल आहे आणि सिंगल पण आहे. उन्हाळ्याच्या दिवसातील ही तयारी आहे. आता याला चांगलं खत लागतं, पण एकदम चांगलं खत देऊन याला लावावं लागतं. याला साधं खत माती चालत नाही, नाहीतर याला फुलं येत नाहीत. आता तुम्हाला माझं पुदिना, कोथिंबीर कशी छान आलेली आहे ते दाखवत आहे. हे टँक मध्ये आहे, टेरेस वरती ठेवलेलं आहे. हे पहा, आणि टोमॅटो कसे खाली पडलेले आहेत. आता याला बांधायला पाहिजेत. पूर्विया मिली असं याचं नाव आहे आणि सुंदर कलरची फुलं उमललेली आहेत. हे पहिलेच फुलं उमललेली आहेत. 2 रोप आहेत इकडे. बरेच कटिंग लावली होती, पण दोन कटिंग जगलेले आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात लावलं होतं. आता ह्या दुसऱ्या रोपाला कसलं फुल येईल माहित नाही, पण हा तर कलर खूप छान दिसत आहे. आणि हे सोनचाफ्याचं रोप मी याला असं पानं ठेवून आणि वरती असं मटके ठेवून उन्हाळ्याच्या दिवसात याची मी काळजी घेतलेली आहे. हे मी रोजमेरीचं रोप आणलेलं आणि ते सुद्धा छान झालेलं आहे, नर्सरीतून आणलं होतं. इकडे आहे हे सिंगोनियम. पलीकडे खूप सुगंधीची फुलं उमललेली आहेत. मोठं झाड आहे, पण धूळ बसलेली आहे सर्व झाडावरती. आणि मी जी
सफरचंदापासून जी रोपं तयार केली होती ती याच्यामध्ये मी लावलेली आहेत. ते एका शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. 2-3 म्हणजे ह्या मागच्या आठवड्यात, आणि एक सोनचाफ्याचं रोप सुद्धा मी याच्यातच लावलेलं आहे. ही विष्णुकांताची सुंदर फुलं अशी उमललेली आहेत. कलर पहा किती सुंदर आहे. छोट्याशा कुंडीतच लावलेलं आहे. मोठं होतं हे पण, वेल मोठा होतो याचा सुद्धा. आणि बोगनवेलियाची सुद्धा सुंदर फुलं उमललेली आहेत. छोट्याशा बॉटल मध्येच कटिंग लावली होती. आणि सेपलेराची कटिंग लावली होती, व्हिडिओ सुद्धा आहे. आणि ही त्याला नवीन पानं फुटलेली आहेत. हे जे उंच गेलेली आहेत ते नवीन फुटलेली आहेत. 2 इंचाचीच कटिंग लावली होती. आणि याच्यामध्येच मी एक गुलाबाची फांदी म्हणजे कटिंग लावली होती. मोठीच्या मोठी अशीच लावली होती की येते का पाहू म्हणून. तर तिला सुद्धा पानं फुटलेली आहेत. एका शेवंतीच्या रोपापासून बरेचसे रोपं तयार केलेली आहेत, तर तो व्हिडिओ सुद्धा आहे. आणि हे शेवंतीचं फूल आता पूर्ण उमललेलं आहे. प्रत्येक ठिकाणी एक एक तुकडा लावलेला आहे. ते पूर्ण सर्व रोपं छान झालेली आहेत. हँगिंग मध्ये काही रोपं तयार केलेली आहेत, तर ते सुद्धा छान झालेली आहेत. आणि याला फुलं येणार आहेत बहुतेक. हे टेरेस वरतीच होतं, पण नंतर मी त्याला काल खाली आणलेलं आहे. ऊन आता खूप लागणार आहे. अजून बरेचसे रोपं असे हँगिंग करण्यासाठी आहेत माझ्याकडे, पण आता मी काय करते, अगोदर मला हे असे कुंड्या आणावं लागतील आणि नंतरच मला त्याच्यामध्ये लावावं लागेल. छान दिसतं, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे तुम्ही सुद्धा हे आणा. स्वस्त असतं आणि खूप महाग नसतं. आणि हे सावलीमध्ये ठेवण्यासाठी हे रोपं असतात. तर उन्हाळ्याच्या दिवसात झाडं आपली मरून जाऊ नयेत म्हणून हे असं करू शकता. आणि हे मला तर खूप छान वाटत आहे पाहण्यासाठी. आपल्या डोळ्यांना थंडावा मिळतो याच्यामुळे, आणि आपल्याला एक आनंद पण मिळून जातो, पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे नक्की हे आणा तुम्ही. मी सुद्धा अजून आणणार आहे. आणि पूर्ण असं जे आपले सावलीत वाढणारी झाडं आहेत त्यांना असं मी करून ठेवणार आहे. आणि लटकवता येतं, त्यामुळे जागा पण जास्त खाली आटत नाही. तर हा व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे इथेच थांबते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.